पुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. दोन जातींमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये यासाठी मुंडे धस भेटीत बावनकुळेंची मध्यस्थी, सूत्रांची माहिती. तर भेटीची बातमी फोडली, यात कोणाचं तरी षडयंत्र, सुरेश धस यांचा आरोप. मुंडे धस भेटीवरून विरोधकांचा हल्लाबोल. धस, मुंडे आणि कराड एकच असल्याचा राऊतांचा आरोप. तर बीडच्या राखेतून धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची मैत्री बाहेर आली, आव्हाडांचा आरोप. खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं, आता तरी सुधारा. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. रत्नागिरीत शिंदेंच्या आभार यात्रेत ठाकरेंच्या गडाला पुन्हा सुरुंग. आउटगोईंग नंतर ठाकरेंच्या शिवसेनेत डॅमेज कंट्रोलसाठी मंथन. उद्धव ठाकरेंनी घेतली पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. गळती रोखण्याबाबत 1.5 तास चर्चा. भास्कर जाधव यांच्या नाराजीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंच्या शिवसेनेत संधी मिळत नसल्याचा आरोप. तर ठाकरेंच्या नेत्यांकडून सारवासारव. शिंदेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांमध्ये युद्ध. माजी खासदार विनायक राऊतांचा मोठा दावा. साळवींचा विरोध असतानाही ताकद दाखवण्यासाठी शिंदेंकडून साळवींचा पक्षप्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्यासाठी भाजपची चाचपणी. एकनाथ शिंदे महायुतीसाठी ठाम असल्याची माहिती. अजितदादा काय करणार याकडे लक्ष. आजही सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती. रावसाहेब दानवेंचं खळबळजनक वक्तव्य. हे मोदींचंच अपयश, विनायक राऊतांचा टोला. तर दानवेंनी फडणवीसांशी चर्चा करावी, संजय शिरसाटांची सावध प्रतिक्रिया. न्यू इंडिया बँक बुडवणारा हितेश मेहता पोलिसांच्या ताब्यात. 122 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई. बँकेतील अनियमिततेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू. जीबीएस पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी माहिती. कोंबड्या नष्ट करण्याची गरज नाही, तर अन्न चांगलं शिजवून खा, दादांचा सल्ला. शनी शिंगणापुरात शनिदेवाला ब्रँडेड तेलानंच अभिषेक करावा लागणार. 1 मार्चपासून निर्णय लागू. भेसळीच्या तेलामुळे शिळेची झीज होत असल्याचं उघड. तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील 4 शिळांना तडे. गाभाऱ्याच्या सुरक्षेत हलगर्जीपणा. शिळांना जॅकचा आधार. नमस्कार, मी अमोल जोशी. 10च्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहिली बातमी.